हाय गाईज, गुड मॉर्निंग. सुंदर अशा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर गाईज मस्तपैकी मॉर्निंग झाली, छान झाली माझी मॉर्निंग आणि माझी देवपूजा पण झाली छानपैकी. आणि आता मी नाश्ता करायला बसले. नाश्ता काय ते तुम्हाला मी दाखवते बघा. चहा पोहे खाते मी. तर आज चहा पोहे खाल्ले, म्हणजे घेतलेत खायला आणि हे चहा पोहे खाते. तर आज काय म्हणजे असं कांदा पोहे नाही बनवले ना, शिरा बनवला. म्हटले आज चहा पोहे खाऊन घेऊया आपण. त्यामध्ये सिद्धांनी भाजी चपाती खाल्ली आणि सिद्धांच्या बाबांनी भाजी चपाती नाही खाल्ली. त्यांना नको होती भाजी चपाती खायला, म्हणजे त्यांना नाश्ता नाही करायचा होता. त्यांचा आज इच्छा नव्हती नाश्ता करायची. म्हणजे आता देवपूजा झाली, पण माझी म्हटली सकाळची इच्छा नाही नॉनव्हेज खायला. मी सकाळी नॉनव्हेज खात पण नाही. जरी भाजी बनवली तरी मी खात नाही. मग चहा चपाती खाते. तर म्हणजे आता चहा चपाती नाही खायची मला. चहा चपाती सकाळच खाल्लं की मला ॲसिडिटी होते. मग मी चहा चपाती सकाळची खात नाही. तर मी म्हटले आता म्हटली पोहे घेतले चहामध्ये टाकून आणि ते पोहे खाऊन घेते. तर चला पोहे खाल्ल्याच्या नंतर नाश्ता झाल्याच्या नंतर आपली बाकीची सगळी प्रोटीनची कामं आहेत ती सगळी कामं करून घेऊया आणि नंतर आपण भेटूया. तर चला. तर गाईस आता मी ना त्या साईडची लादी पुसून घेते, कारण तिकडे ना खूप अशी ना असं म्हणजे ती कोको आमची खिडकीत बसली आहे. तर कोकोने अशी ना थोडीशी घाण केल्यासारखं झालंय, मला असं जाणवतंय आणि मला दिसतंय. तर म्हणजे तिथे जरा साफ करून घेऊया. तर मी तिथे साफ करते. तर चला. ही साईडला नाही बघा, इथे कोको बसली. ही बघा, ही बघा कोको, ही कोको बसली. तर म्हटली ना जरा साफसफाई करून घेऊया थोडं आपण. भिंती पण आहे ना, भिंती पण थोड्या साफ करून घेते. या साईडच्या पण भिंती साफ केल्या. थोडं साफ केलं ना की जरा बरं वाटतं. नाही तर अशी ना घाण घाण दिसते ना, चांगलं नाही दिसत. तर चला व्हिडिओ आपला आपण असंच कंटिन्यू ठेवू. तर गाईस माझा लुक कसा वाटतंय तुम्हाला बघा. या साडी नेसली छानपैकी. आता बसली मी खाली म्हणून तुम्हाला एवढं दिसत नाही परफेक्ट. थोड्या वेळ मी उभी राहते. जरा काम आहे खाली म्हणून बसली आहे. उभी राहील आणि मग तुम्हाला दाखवते माझं लुक कसं आहे आजचा. साडी नेसली छानपैकी मस्त अशी. तर बघा कसा लुक आहे माझा आजचा. चला व्हिडिओ आपला असाच कंटिन्यू ठेवू. तर गाईज बघा माझा मस्तपैकी असा लुक आहे. छानपैकी अशी साडी नेसली पिंक कलरची मी. त्याच्यावर एलिफंटची अशी प्रिंट आहे, एलिफंटाची प्रिंट आहे त्याच्यावरती. बघा एलिफंट असं कोरीव काम केलेलं आहे, म्हणजे विणलेलं असं मशीनद्वारे. आणि ही मी ती साडी नेसलेली छानपैकी अशी. हे बघा वर्क केलेली छानपैकी अशी साडी एलिफंटची आहे. अशी वर्किंग केलेली आहे. तेव्हा अशी वर्क केलेली छानपैकी अशी एलिफंट डिझाईन आहे त्याला मस्तपैकी. प्रत्येक अशा याला छान अशी बॉर्डर पण मस्त आहे. पूर्ण साडीवर वर्क केलेला आहे. हे बघा हा पूर्ण हँडवर्क आहे, असं हँडवर्क आहे, पूर्ण हँडवर्क आहे. तर अशी ही साडी घेतलेली मी छानपैकी. तर आज मी ती साडी नेसली आहे. तर म्हणजे चला म्हटले आज नेसूया साडी. मस्त वाटतं, छान वाटतं असं पिंक कलर बघा. तर म्हटली आज म्हटली तुम्हाला दाखवते म्हटली साडी नेसलेली छान अशी. सहसा जास्त साडी नेसतच नाही, ड्रेसवर असते आणि मॅक्सीवर असते बस. तर म्हटले आज साडी नेसूया. तर ही म्हटली साडी अशी पिंक कलरची छानपैकी अशी वर्क केलेली घेतलेली आहे, सुंदर अशी. तर म्हटली चला आज नेसूया आणि म्हटली दाखवूया तुम्हाला कसं वाटतं माझा लुक आजचा. तर कसं वाटलं आजचा लुक माझ्या साडीचा नक्की कमेंट करून सांगा मला. गाईस बघा मला साडी नेसली पण एवढं गरम झालंय बघा, किती गरम झालंय. हे बघा अशा अंगात आहे बघा किती धारावत आहे बघा. मला एवढा गरम झालंय बघा, किती घाम आले मला तोंडावर बघा, म्हणजे किती घाम आले मला चेहऱ्यावर बघा, किती घाम आले बघा. साडी नेसली खरी मी पण बघा किती गरम झाले बघा. हे बघा, हे बघा किती घाम बघा.
एवढा निसी गंगा मैया माझ्या अंगातनं वाहते, एवढं गरम झाले. मला साडी नेसली. तर गाईस आता मी स्वयंपाक करते. तर स्वयंपाक इथे आता पीठ मळलंय मी चपातीसाठी. पीठ मळता मळता एवढं गरम झालंय की फार गरम झालंय. मला बघ किती गरम झालंय. पूर्ण माझ्या हाताला आणि माझी पाठ एवढी घामाने भरलीये. बाबा बाबा माझे केस नेसे माझ्या पाठीला चिपकतायत. एवढं मला गरम झालंय. हे बघा, हे बघा, हे बघा किती घाम वाहतंय बघा. तोंडावर बघा माझ्या किती. बापरे एवढं गरम झाले मला. फारच गरम झाले गाईस, खूप झाले. साडी जास्त वेळ मी नेसत नाही, पण आज जास्त वेळ साडी नेसून ठेवली. म्हटली सवय लागायला पाहिजे साडी नेसायची. सवय आहे मला त्याची साडीची. असं नाही की साडी नेसत नाही मी. सणासुदीला साडी नेसते मी. कधी वटपौर्णिमेला, परत रक्षाबंधन, दिवाळी, लक्ष्मीपूजन, मेन सण असतात त्या मेन सणाला मी साडी नेसते गाईज. पण मी कंटिन्यू साडी नेसत नाही. जर कार्यक्रम असेल तेवढ्या पुरतं 10-15 मिनिटासाठी मी कार्यक्रमसाठी साडी नेसते. त्याच्यानंतर मी साडी लगेच फराफरा सोडून टाकते साडी. आणि आज मी साडी झाले मला आता 3-4 तास झाले साडी नेसून. तर साडी माझ्या अंगावर आहे. आणि बघा एवढा गरम झालाय मला. फार गरम झालाय. कधी मी साडी घालून कामं करत नाही, तर आज साडी घालून म्हटली मी कामं करते गाईस. आणि मी म्हटली बघू आपल्याला साडी नेसून कामं करायला पटपट जमते काय, म्हणजे आपल्याला मग रेग्युलर साडी नेसायला. आणि माझे गाईस मग रेग्युलर मला साडीमध्ये बघतील, म्हणून त्याच्यासाठी मी ट्राय करते. तर मला आजच आहे, पहिल्याच एकाच दिवशी मला एवढा गरम झालाय. फार गरम झालंय गाईस, खूप झालंय गरम मला. खूप म्हणजे खूप गरम झालंय. फारच गरम झाले गाईस मला. माझ्या हातावर पण एवढा नुसता घाम आलाय ना, भरपूर आलाय. तर असं वाटतं सोडून टाकावी साडी, पण नाही, पहिल्या चपात्या करून घेते आणि मग साडी सोडून घेते. तर गाईज सवय तर करायलाच पाहिजे साडी नेसायला. आणि मी जास्त फंक्शनमध्ये लग्न बिग्न असेल लांबचा तर मी साडी नेसत नाही. जवळपास कुठे असेल लग्न तरच मी साडी घालते, नाहीतर मी साडी घालत नाही. नाहीतर आमच्या मिस्टरांना साडी जास्त आवडत नाही, ड्रेसच आवडतात त्यांना. वेस्टर्न ड्रेस, लाईट गेली, वेस्टर्न ड्रेस त्यांना फार आवडतात. मग ते मला म्हणतात तू वेस्टर्न ड्रेस घाल जास्त. मग ते मला वेस्टर्न ड्रेस फोर्स करतात घालायला. त्यांना फार आवडतं वेस्टर्न ड्रेस. 1-2 मी वेस्टर्न ड्रेस घेतलेत. तर कधीतरी फंक्शनसाठी वेअर करते, फंक्शनसाठी घालते मी, जास्त घालत नाही. तर मी म्हटली साड्या पण भरपूर आहेत माझ्याकडे. नवीन साड्या तशाच आहेत गाईज. मी त्यांना फॉल फिटिंग केली नाहीये, त्यांचे ब्लाउज पीस शिवले नाहीयेत, तसेच नवीनच्या नवीन साड्या आहेत. पण मी बरेच माझ्या माहेरवरनं मी साड्या घेऊन आली लग्न होऊन येताना. लग्न झालंय आणि त्याच्यानंतर मी साड्या भरपूर घेऊन आली, म्हणजे पेटीवर माझ्या साड्या मी स्वतः घेऊन आलेली आहे. आणि त्या साड्या अजून मी नेसलेली पण नाही गाईज. खरंच सांगते, एक टाइमच मी साडी नेसलेली आहे. त्याच्यानंतर ती साडी तशी धुवून पेटीमध्ये ठेवली, ती तशीच आहे साडी पेटीमध्ये. जास्ती वेअर केली नाही, जास्त घातली नाही साडी मी. आणि कधीतरी असं वाटतं साडी नेसावं, पण कधीतरी असं वाटतं साडी नेसली तर एवढं गरम होतंय, मग काम करायला जमते का नाही जमते असं होते. पण म्हटली आज ट्राय करूया साडी नेसून कामं करायची. तर म्हटली आपली आई पण घालते ना, आपली आई तर म्हटली लग्न झाल्यापासून साडी घालते आणि साडी घालूनच ती जॉबला जायची, साडी घालूनच ती घरातलं काम करायची. कधीच बेडशीट, कधी ड्रेस तिला माहिती नाही. लहान वयात तिचं लग्न झालं तिथपासून ती साडी नेसते माझी आई. आणि आपल्या आई पण साड्या नेसून कामच करतात ना, मग आपल्याला काय घालायला हरकत आहे. तर म्हणते चला आज ट्राय करूया, आजपासून आपण साडी घालायचं. तर म्हणते साडी घालूया आणि कामं करून घेऊया. तर कसा हा तुम्हाला माझ्या साडीचा वाटला घालून काम करायचा, तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. तर चला बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.